नमस्कार मित्रांनो, कसा आहात? चांगले आहेत ना? आपल्या न्यू ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो मी. मित्रांनो, आज आमच्या वादीचं वर्ष श्राद्ध आहे. त्यानिमित्ताने आम्ही आजीचे काय नैवेद्य वगैरे दावणार आहेत. त्याने आजीच्या समाधीजवळ साफसफाई चालू आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. हे पाहून घ्या मित्रांनो, आजीजवळच्या समाधीपाशी साफसफाई करते. वरून मस्त शेणाने वगैरे आपल्या शेणाने सारून घेतो आहे आणि लगेच कार्यक्रम सुरू होईल आपल्या इथं. चला मित्रांनो, पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच. मित्रांनो, वर्ष श्राद्ध असल्यानिमित्ताने हा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि मूर्ती तीर्थवरून आणली गेलेली आहे आणि ती मूर्ती आता इथं स्थापित केली जाईल आजीच्या समाधीजवळ. आणि मूर्ती स्थापित झाली मित्रांनो. मूर्तीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आता लगेच 2 मेंढ्या कापले गेलेत आणि ते मेंढ्याचं मटण खाटकाकडनं टेचून घेते आणि लगेच पातेल्यामध्ये त्याचं मटण शिजवलं जाईल मित्रांनो. आता काकांनी ते मसाला वगैरे टाकत आहे. मसाला टाकून लगेच आपल्या पातेल्यात टाकलं जाईल. आता मसाला वगैरे मिक्स करून एक छानशी भाजी केली जाईल आणि सर्व गावाला नियुक्त दिले गेले मित्रांनो मटणाचं. हे पहा, आता मटण वगैरे तयार होते आपलं. आणि हे कार्यक्रम हा शेतातील मित्रांनो नैसर्गिक वातावरणात पाहू शकता व्हिडिओमध्ये. पूर्ण शेतामध्ये लगेच मसाले वगैरे टाकले गेले. त्यांनी मसाला परतवून घेतो. मसाला वगैरे परतायला चालू झाले मित्रांनो, पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. आणि लगेच आता थोडंसं वरून गरम पाणी टाकून थोडं मसाले भाजून घेण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. मसाले वगैरे भाजले गेले आणि लगेच थोडंसं गरम पाणी टाकून लगेच अजून परत झाकून देणार. आणि इकडं मस्त बाजरीच्या भाकरी तयार झाल्या आहेत. बाईच्या भाकरी टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. टाकण्यास सर्व गावाचे सर्व महिला मंडळांनी मदत केली आहे आणि आपली भाजी मस्त वगैरे आला. लगेच ती भाजी उतरून घेतो आपण. मस्त भाजी उतरली गेली खाली. पाणी भाजीला साईडला बघण्याला पातेल्याला पाणी गरम थंड पाणी मारत आहे मित्रांनो. आता आजीला नैवेद्य दाण्यासाठी 2 काळीच काढले गेले आहेत आणि त्या आजीच्या समाधीपाशी मूर्तीजवळ ते नैवेद्य देणार आहे. आजींच्या मूर्तीला नैवेद्य वगैरे लावत आहे. गावाचे सर्व ग्रामस्थ मंडळी नैवेद्य वगैरे लावत आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये. आता लगेच सर्वांना जेवणाच्या पंगता बसतील आपल्या इथं. आता जेवणाच्या पंगता वगैरे बसते आहेत मित्रांनो. आपल्या लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.